गुड मॉर्निंग, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्थ राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जे क्वेश्चन केले होते त्याचे आन्सर मला भेटलेले आहे। मेन म्हणजे चॅनलचं नाव चेंज करायचं का, कारण आता मी माझी स्टोरी सांगते आणि जे काही आहे ते माझी रिअल लाईफ आहे, त्याच्यामुळे म्हणलं करिश्मा रिअल लाईफ स्टोरी असं नाव ठेवा चॅनलचं। पण प्रत्येकाचं म्हणणं हेच आलं की करिश्मा ऑफिशियलच चांगलं वाटतं, जे आहे ते योग्य आहे, नाव चेंज नको करू। तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नाव चेंज नाही करणार, पण स्टोरी आपली रिअल सांगणार, म्हणजे करिश्मा रिअल लाईफ स्टोरी। तर चला असू द्या, बॅकग्राऊंडला ते नाव देऊन देणार मी, जरी मी नाव नाही चेंज केलं चॅनलचं तरी ते बॅनर असतं ना तिथं मी नक्की नाव देईल। तर असं चला, खूप जणांना काल प्रश्न पडले, तर माझे जे म्हणजे मी माझा जो परिचय दिलेला आहे त्याच्यामध्ये खूप जणांना प्रश्न पडले, त्या प्रश्नांची उत्तरं पण भेटतील आणि आजपासून आपण स्टोरी आपली कंटिन्यू करणार आहे। तर असं समजा हा स्टोरीचा पार्ट 1 आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा। आणि खूप जण एक्सायटेड होते की काल ताई लवकर सांग स्टोरी आणि मला ऐकायची, मी तुला जास्त ओळखत नाही पण तुझे व्हिडिओ खूप आवडतात, अशा पद्धतीचे भरपूर कमेंट होते। त्यामुळे चला आपण आपली स्टोरी कंटिन्यू करणार आहे। तर सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा, प्रेम द्या। आणि हो, अजून एक सांगणार की माझ्या या स्टोरीचा कुठंही वापर करू नका, कारण मी माझा पास्ट सांगते, म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे असं काही करू नका, अन्यथा मी माझ्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करीलच। म्हणजे जे लोक जर या गोष्टीवरून काही त्यांचे म्हणजे समजा काही त्यांनी रिॲक्शन घेतलं, काही त्यांनी ट्रोलिंगचे किंवा या पद्धतीचे व्हिडिओ बनवून मला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग मी माझ्या पद्धतीने बघेल, ठीक आहे। मी सांगते हे फक्त माझे जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी, बाकी मला कोणाशी घेणं देणं नाही आहे। तर ठीक आहे, ज्यांना विश्वास आहे त्यांनी बघा आणि मोजक्याच गोष्टी सांगणार, कारण डीपमध्ये गोष्टी सांगितल्या तर मला त्रास होतो, ठीक आहे। तर चला मग, हा स्टोरीचा पार्ट 1 आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा परिचय दिला, जसं की मी कुठली राहणार, नाव, गाव, शिक्षण, बऱ्याच गोष्टी। तर कालच्या व्हिडिओमध्ये हेही प्रश्न आले 1-2 की आईवडिलांना काय झालं होतं, तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणार आणि स्टोरी स्टेप बाय स्टेप सांगणार, जेणेकरून तुम्हालाही समजमध्ये यायला पाहिजे। तर चला, व्हिडिओ तुम्ही बघताय तर शेअर पण करत जा, म्हणजे जेणेकरून दुसरेही बघून काहीतरी शिकतील। तर असो, शिकायचा भाग खूप पुढे, म्हणजे खूप जेव्हा मध्यस्थिती येईल ना माझी स्टोरी, तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार। आता तर सध्या तुम्ही मला जाणून घ्या आधी, बरोबर ना? तर चला, माझा परिचय झालेला आहे, हा स्टोरीचा आपला पार्ट 1 आहे आणि सुरुवात करूया आजपासून इथपासून। तर खूप जणांचे जे प्रश्न होते कालचे की आईवडिलांना काय झालं होतं, तेच मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार, शिक्षण कोणी केलं, कसं केलं, काय झालं, आईवडिलांना काय झालं। तर जसं की आता मी लहान होते त्याच्यामुळे मला जास्त काही माहीत नाही, पण ज्या गोष्टी मला माझ्या आजीने सांगितलेल्या आहेत किंवा माझी आजी झाली, काकू झाली, आत्या झाली, मावशी झाली, या लोकांनी जे मला सांगितलेलं आहे त्याच आधारावर मी तुम्हाला सांगणार आहे, कारण लहान लेकराला काय कळतं ना, बरोबर? तर त्यावेळेस मी होती 1.5 महिन्याची जेव्हा माझी मम्मी एक्सपायर झाली। आणि मम्मी एक्सपायर होण्याचं कारण हे होतं की मम्मीला एक काहीतरी आजार होता। आता ते माझ्या आजीला म्हणता येत नव्हता, म्हणून ती हार्ट फिन्नसची बिमारी असं म्हणायची, पण आता त्याचा अर्थ काय होतो हे मलाही नाही माहिती, कारण मी हे पहिल्यांदाच ऐकलेलं आहे। तर आजी अशी म्हणायची, आत्या पण तशीच म्हणायची आणि काकू पण तशीच म्हणायची। तर याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा। पण माझ्या मामाच्या मुलाने मला असं सांगितलं की तुझ्या आईला कॅन्सर होता, म्हणजे रक्ताच्या उलट्या व्हायच्या। आता मला पण कन्फर्म नाही माहिती, कारण मी तर काही डोळ्याने बघितलं नाही, त्यामुळे मी नाही जास्त काही सांगू शकत। पण एवढं सांगणार की आईची म्हणजे माझी जी मम्मी होती तिची डेथ खूप म्हणजे असं याच्यामध्ये झाली होती की रक्ताच्या उलट्या वगैरे केल्या, असं मला खूप म्हणजे खूप जड जायला लागलं स्टोरी सांगायला, कारण मी फक्त सांगत नाही तर मी अनुभवते। म्हणजे मी जेव्हा सांगते ना तेव्हा ते सगळे चित्र माझ्या डोक्यात तयार होत आहेत आणि मला असं वाटतं की मी जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं ना त्यावेळेस पण मला माझं जे जुनं चॅनल होतं त्या चॅनलवर जेव्हा मी माझी स्टोरी सांगितली त्यावेळेस मला खूप म्हणजे असं रडायला यायचं आणि त्यावेळेस माझा स्वभाव खूप म्हणजे खूप वेगळा होता, एकदम डिफरंट। आत्ताची करिश्मा खूप वेगळी आहे। तर हे सगळं अनुभवावरून झालेलं आहे, बाकीचे माझी बोलण्याची पद्धत ते खूप वेगळी होती आधी।
पण एवढंच वाटतं की जे काही मी सांगत आहे त्याचे चित्र असे तयार होत आहेत ना डोळ्यासमोर, त्याच्यामुळे खूप म्हणजे असं कसं सांगू तुम्ही समजू शकता. तर एक मिनिट, सॉरी. स्टोरी सांगताना खूप म्हणजे असं हे व्हायला लागलं, मला वाटलं पण नव्हतं. ते चित्र समोर यायला लागले आणि मी भूतकाळात म्हणजे भूतकाळ सांगता सांगता भूतकाळातच जायला लागले. खूप असं वेगळं वाटत आहे. तर असू द्या, चला. मला माझ्या मामाच्या मुलाने सांगितलं होतं की तुझी मम्मी इथं आमच्या घरी म्हणजे मामाच्या घरी रक्ताच्या उलट्या करून वारलेली आहे आणि तिला कॅन्सर म्हणून बिमारी होती. असं आता मला कन्फर्म माहीत नाही कॅन्सर काय असतं, कसं असतं कॅन्सरबद्दल, पण मला जास्त माहीत नाही ना. आजीने जे सांगितलं हार्ट फिनसची बिमारी, तर ते बी मला म्हणजे त्याचा अर्थ बी काय होतो मला माहीत नाही. तर खूप जण विचारत होते मम्मी कशी काय वारली. तर मम्मी वारली म्हणजे काय झालं होतं, माझा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस मम्मी म्हणजे माझा जन्म झालेला आहे नागपूरचा जो मेडिकल म्हणून मोठं हॉस्पिटल आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटल, तिथं. आणि त्याच्यानंतर माझी मम्मी प्रॉपर राहणारी एक नागपूरच्या जवळ कनान म्हणून गाव आहे बघा, त्या कनानच्या पुढे एक वाघोली म्हणून गाव आहे, त्या वाघोली गावातली माझी मम्मी होती, म्हणजे तिकडचं माहेर होतं तिचं. तर ज्यावेळेस माझी मम्मी म्हणजे डिलिव्हरी झाली, माझा जन्म झाला, त्यावेळेस माझ्या मम्मीला नागपूरवरून वाघोलीला नेण्यात आलं, म्हणजे मामाच्या घरी, म्हणजे तिच्या माहेरी. तर त्यावेळेस ते तिकडंच होती. आणि काय झालं काय माहिती, 1-1.5 महिन्यांनी म्हणजे मम्मीला अचानक रक्ताच्या उलट्या वगैरे चालू झाल्या, त्याच्यानंतर मम्मी एक्सपायर झाली असं सांगण्यात आलं मला. तर ज्यावेळेस मी लहान होती त्यावेळेस मी मामाच्या गावी होती. आजीचा पप्पाचा काहीच विषय नव्हता, आजी पप्पा ते त्यांच्या गावाला होते, म्हणजे तुमसर तालुक्यात तिकडे, माझं जिकडे गाव आहे तिकडे. तर जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेस मी आजी आजोबाच्या घरी होती, म्हणजेच माझ्या मम्मीच्या मम्मी पप्पांच्या घरी. तर मम्मी जेव्हा एक्सपायर झाली त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे माझ्या मामामध्ये आणि माझ्या काकामध्ये काही अटी शर्ती झाल्या. म्हणजे माझ्या काकाचं, माझे जे म्हणजे सख्खे काका आहेत माझ्या पप्पाचे भाऊ, त्यांचं असं म्हणणं होतं की माझी मम्मी जेव्हा एक्सपायर झाली तर तुमची मुलगी तर गेली, म्हणजे त्यांना, माझ्या मम्मीच्या आईवडिलांना, तुमची मुलगी तर गेली, किंवा माझ्या मम्मीच्या भावाला, मामाला माझ्या, तुमची बहीण तर गेली, पण आमची मुलगी आम्हाला द्या, असं म्हणजे मला ते घेऊन जाणार असं काका बोलले होते, असं आजी सांगत होती. तर त्यांच्या अटी शर्ती अशा होत्या की जे म्हणजे बापरे खूपच त्रास व्हायला लागला मला ते आठवून. ठीक आहे, सॉरी. मला असं वाटतं तुम्हाला पण डिस्टर्ब होत असेल, पण सॉरी, प्लीज समजून घ्या, स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवा, समजून घ्या. मला खूप म्हणजे मी मागच्या वेळेस जेव्हा स्टोरी सांगितली होती ना माझी जुन्या चॅनलवर, तेव्हा मला एवढं काहीच नाही वाटलं, पण आता जरा खूपच ते फील करून कसं तरीच व्हायला लागले. तर असो, त्याच्यानंतर आजीने मला असं सांगितलं होतं की काकानी ही अट ठेवली की आम्ही म्हणजे माझी आजी, त्यानंतर काका, म्हणजे फॅमिली बरीच होती आमची. तर ते फॅमिली माझ्या मम्मीच्या शेवटचं जे हे असतं, म्हणजे माझी मम्मी जेव्हा एक्सपायर झाली त्यावेळेस आम्ही तिच्या मरणाला तेव्हाच येऊ जेव्हा आमची मुलगी आम्हाला देणार तुम्ही, असं माझ्या मामासोबत काकाने अट ठेवली. तर मग मामा तयार झाले, तुम्ही सांभाळणारच आहे, आम्ही सांभाळणारच आहे, मग तुम्ही चांगलं सांभाळू शकता, या हिशोबाने माझ्या काकाला माझ्या मामाने मला द्यायला म्हणजे तयार झाले की ठीक आहे बाबा, तुमची मुलगी तुम्ही घेऊन जा, आता आमची मुलगी तर वारली, म्हणजे आमची बहीण तर वारली, मग तुमची मुलगी तुम्ही घेऊन जा. मग देऊन टाकलं. तेव्हा ते म्हणजे ते लोक, माझे काका आणि ते सगळे मम्मीच्या शेवटच्या याला गेले, म्हणजे जे एक्सपायर झाल्यानंतर जी क्रिया असते त्याला गेले. त्याच्यानंतर मला खूपच म्हणजे मी विचार पण केला नव्हता, खूप हौशीने मी माझी स्टोरी सुरुवात केली की मी सांगून त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकणार. आणि मलाच आता असं नर्वस झाल्यासारखं होतं आहे की काय करू. जे आहे ते म्हणजे जे काही झालेलं आहे ना ते खूपच वाईट झालेलं आहे. एकतर मी मामाकडे असती तरी चांगलं झालं असतं, किंवा काकाकडे असती तरी माझं चांगलं झालं असतं, पण नाही, काकाने मला स्वतःचं नाव घेऊन, म्हणजे काका बोलले की आमची मुलगी आम्हाला द्या माझ्या मामाला, त्यावेळेस माझ्या मामाने डोळे बंद करून मला माझ्या काकाकडे दिली. पण काकाने काय केलं,
पप्पाकडे दिली म्हणजे शेवटी किती झालं तरी आई आणि बाप हेच आपले असतात. पण माझे पप्पा अपंग होते, मुके आणि बहिरे. पप्पाकडे दिली म्हणजे माझा सांभाळ पप्पाच्या आईने केला. कारण आता माझी आजीच होती, मग नंतर कोणीच नव्हतं. आजोबा तर माझ्या म्हणजे जन्माच्या अगोदरच वारले असं आजीने सांगितलं. तर आजोबा एक्सपायर झाले, मग आजी आणि पप्पाच होते. मग त्यांच्यामध्ये मला घेतलं. मला म्हणजे आजी सांगत होती, काकाने मला आजीकडे दिलं आणि आजीला सांभाळायला लावलं. काकाने स्वतःच्या भरोश्यावर घेतलं. माझे काका मिलिटरी मॅन होते, आर्मीमध्ये होते ते, तरीसुद्धा त्यांनी आजीकडे दिला सांभाळ करायला. आणि त्यावेळेस माझे पप्पा पण कमवत होते, म्हणजे काम करायचे माझे पप्पा दुकानामध्ये. तर जेव्हा काम करायचे तर माझ्या पप्पाच्या पैशानी आणि आजीचे जे मिस्टर होते म्हणजे माझे आजोबा, तर ते गव्हर्मेंट सर्व्हिसला होते. म्हणजे ते चाबीदार का काहीतरी असं सांगितलं होतं मला आजीने. म्हणजे चाबीदार का असं काहीतरी त्या रेल्वेच्या याच्यामध्ये असतं. तर ते गव्हर्मेंट जॉबवर होते आजोबा. त्याचा म्हणजे आजोबा एक्सपायर झाल्यानंतर त्याचा पेमेंट आजीला भेटायचा आणि चांगला पेमेंट भेटायचा. मग आजीचा पेमेंट आणि पप्पाची कमाई रोजची. तर अशा पद्धतीने म्हणजे माझा सांभाळ केलेला आहे आजीने आणि पप्पाने. जरी माझ्या पप्पाला बोलता येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं, तरीही माझा सांभाळ केलेला आहे पप्पाने आणि आजीने. तर अशा पद्धतीने अजून एक झालं होतं, ज्या वेळेस म्हणजे मम्मी एक्सपायर झाली. माझं म्हणजे मी दीड महिन्याची होती काहीतरी. तर मला म्हणजे आईचं दूध म्हणजे काय माहीत नाही, तर मला गाईच्या दुधावर आजीने वाढवलं. आणि डॉक्टरनी हे पण सांगितलं होतं की माझ्या जगण्याची म्हणजे हेच नाही की जगल म्हणून, अशी आजी सांगत होती. मान वगैरे कातून गेली होती आणि गाईच्या दुधावर तुला लहानाचं मोठं केलेलं आहे मी. आणि दूध आणायला पण खूप म्हणजे लांब जावं लागायचं, जवळ दूध मिळायचं नाही. त्याच्यासाठी पण आजी खूप लांब जायची माझ्यासाठी दूध आणायला, असं पण सांगितलं. पण गाईच्या दुधावर मला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2-3 वर्षाची झाली का मग मी आत्याचं घर माझं जवळच होतं. तर आत्याच्या घरी आणि काकू पण शेजारीच राहायची तेव्हा. शेजारी म्हणजे एकदम असं घराला घर खेटून होतं. आमची पूर्ण जागा 1 गुंठा होती. त्या 1 गुंठ्या जागेमध्ये माझ्या पप्पाचं आणि काकाचं असं घर होतं. तर त्याच्यानं माझ्या डोक्यात आहे ना अशा गोष्टी येत आहेत की जे काही झालं आहे माझ्यासोबत, म्हणजे काकानी जर मला आणलं होतं, तर काकानीच जर सांभाळलं असतं तर आज हे दिवस मला बघावं लागले नसते. हेच गोष्ट मला सारखी डिस्टर्ब करते. आणि आत्ताच नाही, नेहमीच मला म्हणजे माझ्या डोक्यात हेच विचार चालू राहता कधी कधी की काश माझ्या काकानी असं समजलं असतं मला 1 नाही 2 मुली आहेत, तर काय बिघडलं असतं त्याचं, असं वाटतं मला. पण असू द्या, जिथं आपले नशीब असतात शेवटी तिथंच राहावं लागतं. मग आजी आणि पप्पाकडे अशी लहानाची मोठी झाली. काही दिवस मी आत्याकडे राहायची, काही दिवस तिथंच काकू होती शेजारी. ते पण काहीतरी फक्त म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष होते. मग त्याच्यानंतर ते तिथून निघून गेलेत काका काकू वगैरे. अशा पद्धतीने एक प्रकारे माझ्या आजीने मला जीवनदान दिलं. म्हणजे डॉक्टरने तर गॅरंटी दिली ती हे बाळ वाचू शकत नाही. आणि आईचं दूध तर नव्हतंच, गाईच्या दुधावर कशी तरी आजीने लहानाचं मोठं केलं. पण आजारी राहायची. आणि आजीने हे पण सांगितलं की म्हणजे किती 2-2.5-3 वर्षाची होऊस्तोवर मी चालतच नव्हती. म्हणजे खूप कमजोर होती, खूपच कमजोर होती. आणि ज्यावेळेस माझा जन्म झाला होता त्यावेळेस तर मला ते काचेच्या पेटीत ठेवलं होतं अशी आजी सांगायची. आता त्याचाही अर्थ काय होतो मला माहीत नाही, पण आजी सांगायची की जन्म झाला तेव्हा लगेच काही डॉक्टरने बाळ दिलं नाही हातात, काचेच्या पेटीत ठेवलं. आता ते पण तुम्ही सांगा मला कमेंट करून, तुम्हाला जर माहिती असेल तर. अशा पद्धतीने माझा म्हणजे पालनपोषण माझ्या आजीने केलेलं आहे. आणि पप्पानी, म्हणजे पप्पा तेव्हा काम करायचे. पप्पा तेव्हा चांगले होते, फक्त मुके आणि बहिरे होते, पण फिट अँड फाईन होते शरीराने, काम करू शकत होते आणि ते काम पण करायचे. आणि होईल त्यांच्याकडून तेवढं मला बापाचं म्हणजे होईल तेवढं प्रेम देण्याचं. एक मुकाबहिरा माणूस, एक अपंग माणूस, तरीसुद्धा होईल तेवढं त्यांनी वडिलांचं प्रेम दिलं मला. माझ्यासाठी चॉकलेट घेऊन यायचे, बिस्किट घेऊन यायचे, अशा बरण्या भरल्या राहायच्या. मला खायची प्यायची तर काहीच कमी नव्हती. आजीनी तर कशाचीच कमी केलं नाही. आणि आजीनी मला सांभाळताना स्वतःचीच मुलगी म्हणून सांभाळलं. आणि आजीचे खूप स्वप्न होते माझ्यामध्ये, पण ते आता कळतंय. ते तुम्हाला पुढच्या स्टोरीमध्ये सांगणारच, पुढे सांगणारच. पण एवढंच सांगणार की असे दिवस आहे ना कोणाच्याच वाट्याला येऊ नये. खूप म्हणजे खूपच ते म्हणतात ना की वडील नसले तरी चालते पण आई पाहिजे. पण खरंच देवाने सगळं करावं पण कोणाची आई नाही न्यावं. याच कारणामुळे मला असं दरवेळेस वाटतं की आईचं प्रेम नाही भेटलं म्हणून ते दिवस मयंकच्या वाट्याला येऊ नये, म्हणून मी मयंकला माझ्यापासून दूर करत नाही. नाहीतर तुम्हीच सांगा ना, आजच्या जमान्यामध्ये किती अशा लेडीज आहेत जे लेकरं टाकून कुठंतरी पळून जातात, परत ते बघत पण नाही. स्वतः माझ्या असं डोळ्यापुढे जिवंत भरपूर उदाहरणं आहेत.
जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या लेडीज होत्या त्यांचं मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण मी सांगते की खूप साऱ्या अशा लेडीज आहेत जे अजिबात पळून जाताना, निघून जाताना, डिवोर्स घेताना किंवा काही मुलांचा विसरच करत नाहीत. पण मला का कळतं, मी पण सोडून दिलं असतं. मी बोलली असती जाऊ दे, माझी लाईफ जर चांगली होते तर मी मुलाला त्याच्या बापाकडे सोडून मी न्यू लाईफ स्टार्ट केली असती. असं समजलं असतं, लग्न झालं नाही, पुढं नव्याने सुरुवात केली असती. पण मी तसं नाही केलं. मी माझ्या मुलाला नाही सोडलं, कारण मला माहिती आहे बिना आईचं काय त्रास होतो. माझा जो जीवन प्रवास आहे, जेव्हा मला सगळं कळायला लागलं तिथून पुढं की आई म्हणजे काय हे जेव्हा मला कळायला लागलं ना, तेव्हापासून मी किती त्रास काढलेला आहे, बिना आईचे कसे दिवस असतात हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी मयंकला नाही सोडत. बाकी काहीच विषय नाही आहे मयंकला सोडण्याचा, नाही तर मी तिकडे सोडलं असतं 100%. पण असू द्या. चला, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला की अशा पद्धतीने माझं लहानाची म्हणजे माझं पालनपोषण आजीने केलेलं आहे आणि पप्पाने मिळून अशा पद्धतीने मला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर शिक्षणाच्या वेळेस पण माझ्या खूप प्रॉब्लेम आले. माझा जन्मदाखला मिळत नव्हता किंवा म्हणजे बरेच प्रॉब्लेम आले ते शाळेमध्ये नाव वगैरे टाकायला. त्यावेळेस पण माझ्या मामाच्या गावच्या म्हणजे मम्मीचं जे गाव होतं तिकडचं एका माणसाने मदत केली, तेव्हा कुठं माझं ॲडमिशन झालं. त्याच्यानंतर म्हणजे सरकारी शाळेतच शिकली मी, काय याच्या शाळेत नाही शिकली. पण मग जसं पण केलं आजीने तिच्या परीने खूप केलं माझ्यासाठी. एखादी म्हणती जाऊ दे, कमी शिक्षण देऊन तिला कामाला लावून टाकावं, शेतात कामाला पाठवा, पण असं आजीने काहीच केलं नाही. त्याच्यानंतर माझं कसं तरी ॲडमिशन झालं, तिथून पुढं शिक्षण. आणि आत्या पण खूप जीव लावायची. माझ्या आत्याचा माझ्यामध्ये खूप जीव होता. माझ्या मुक्या भावाची पोरगी असं म्हणायची माझी आत्या. तर तिचं पण खूप जीव होता आणि आता पण आहे. पण काय आता प्रॉब्लेम असे खूप म्हणजे क्रिटिकल झालेले आहेत एकदम, ते सांगेल मी हळूहळू. तर आत्याचाही खूप जीव होता आणि काकू आणि काका त्यांचा पण जीव होता. पण ते वरवर दाखवायचे की म्हणजे असं वरवर वागायचे, एवढं नव्हतं. पण ठीक आहे, तोपर्यंत बोलणं चालणं होतं जोपर्यंत मी लहान होती तोपर्यंत. मग त्याच्यानंतर ते वेगळे निघाले काका आणि काकू, तर ते दुसरीकडे चालले गेले. कारण शेवटी माझे काका आर्मीमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि भरपूर पैशाच्या जीवावर त्यांनी दुसरीकडे फ्लॅट घेतला आणि बांधकाम केलं आणि ते तिकडे राहायला चालले गेले. आणि जेव्हा ते तिकडे राहायला गेले तर मग आजीचा सपोर्ट तुटला. म्हणजे थोडाफार का होईना काकाचा सपोर्ट होता तिथं. मग आजीचा नंतर आजीला कोणाचा सपोर्ट नाही. आजीने मग मला तिथून पुढे एकटीनेच वाढवलेलं आहे. त्याच्यानंतर कधीतरी मी आत्याच्या घरी जायची, घेऊन जायची आजी. मग कधीतरी आम्हाला जर काकाच्या घरी जायचं असलं तर काका 12 कोसवर तिकडे लांब राहायचा, बराच लांब राहायचा. मग तरी पण आजी कधीमध्ये घेऊन जायची. लहान होते ना त्यावेळेस मला काहीच कळायचं नाही मम्मी पप्पा. आता लहान लेकराला काय कळतं कोण मम्मी आणि कोण पप्पा. तर मी माझ्या आजीलाच माझी मम्मी समजायची. ज्यावेळेस माझे काका त्या घरामध्ये होते आणि तिथून नंतर निघून गेल्यावर ते दुसऱ्या ठिकाणी गेले, तर तेव्हा तिथं त्यांनी भाडेकरी भरले. मग दुसरे भाडेकरी आले तेव्हा मग हळूहळू जेव्हा आपण 5-6 वर्ष 7 वर्षाचा होतो त्यावेळेस मग असं नाही का लोक सांगतात तुझी मम्मी कुठं तुझे पप्पा कुठं असं बोलणारे राहतातच शेजार पाजारचे. त्यांना माहिती राहतं सगळं, पण लेकरू काय बोलतं हे ऐकण्यासाठी ते बोलतातच. मग ते मला म्हणायचे तुझी मम्मी कुठं आहे शेजारचे म्हणजे जे भाडेकरी आले होते ते. मग मी माझ्या आजीलाच माझी मम्मी म्हणायची, माझी मम्मी हेच आहे म्हणायची. मग ते लोक हसायचे. मग मला काहीच कळायचं नाही. पण जशी मोठी झाली मग तसं कळलं की हां हे आजी आहे, हे पप्पा आहेत. नाही तर मी माझ्या आजीलाच मम्मी म्हणायची आणि पप्पाला पप्पा, असा विषय होता. तर नंतर जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मम्मी एक्सपायर झाल्यानंतर पप्पाचं काही सेकंड मॅरेज वगैरे नाही. तर मला बहीण भाऊ नाही आहेत. मग माझा म्हणजे एकुलती एकच होती मी पप्पाला. मग माझा सांभाळ पप्पाने आणि आजीने मिळून अशा पद्धतीने केलेलं आहे. तर भेटलं तुम्हाला उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझा परिचय दिला, नाव गाव जन्म राहणार शिक्षण वगैरे वगैरे. आणि या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की आई कशी एक्सपायर झाली आणि बहीण भाऊ नाहीत मला. आजीने सांभाळ केला, आजीने शिक्षण दिला. आत्या मामा काके चुलते सगळे आहेत, होते तेव्हा पण होते, आता पण आहेत. पण ते तुम्हाला पुढे सांगणार काय झालं, कसं काय बोलणं वगैरे बंद झालं ते. हो, अजून एक गोष्ट, माझ्या आजीला पेमेंट छान होता. पप्पा पण कमवून आणायचे, खायची प्यायची तर कशाची कमी नव्हती. पण मी हाय अशी आहे बरं का सुरुवातीपासून. खायची प्यायची तर कमी नव्हती. पण हां, कपड्या लत्त्याच्या बाबतीमध्ये आहे ना, माझ्या काकाला पण एक मुलगी होती, माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी होती ती. तर तिचे कपडे आखूड झाले तिला, म्हणजे तिने वापरून घेतले कपडे की ते नंतर मला वापरायला द्यायची काकू. आणि तेही कपडे मी वापरलेले आहेत. म्हणजे आजी मला नवीन कपडे घेऊन द्यायची पण कधीतरी. पण मग जाऊ दे ना, तुझीच बहीण आहे, मग तिला आखूड झाले तर तू घाल, असाही प्रकार व्हायचा. म्हणजे मी माझ्या काकाच्या मुलीचे सुद्धा कपडे वापरलेले त्यावेळेस. तर अशा पद्धतीने म्हणजे परिस्थिती काही लयच अशी हायफाय नव्हती आमची,
किंवा लयच काही गरीब बी नव्हती का खायचे वांदे असतील म्हणून, एवढी पण गरीब नव्हती आणि एवढी पण काही रिच नव्हती परिस्थिती, पण जशी होती तसं जसं लोक जगतात तशी माझी आजी मला जगवत होती. तर बाकी तिने सरकारी शाळेत का होईना शिक्षण केलेलं आहे. मला काय म्हणजे अनपढ ठेवलं नाही, घरात बसवून ठेवलं नाही, का मला शेतात काम करायला पाठवलं नाही, माझ्याकडून कोणतंही काम करून घेतलं नाही, एवढं तिने जीव लावलं. आणि मला थोडीशी खरोच आली, थोडंसंही लागलं, काही झालं, रडली ना तर माझी आजी स्वतः रडायची, एवढं तिचा जीव होता माझ्यात, होता म्हणजे आत्ता पण आहे आणि माझं पण. आणि मी माझ्या काकूला पण मम्मी म्हणायची. आता काकू म्हणजे आईचंच दुसरं रूप असते ना, मग मी काकूला मम्मी म्हणजे मम्मी पण नाही, लहान मम्मी, म्हणजे मला असं शिकवून ठेवलं होतं लहानपणापासूनच, हे लहान मम्मी ना हे लहान पप्पा. म्हणजे आपण म्हणतो ना मोठे पप्पा मोठी मम्मी, त्या टाईप ही लहान मम्मी लहान पप्पा. कारण माझे पप्पा मोठे होते वयाने आणि माझे काका लहान होते, म्हणजे माझ्या काकाचा म्हणजे माझ्या पप्पाचा लहान भाऊ काका, तर म्हणून त्याला लहान पप्पा आणि त्याच्या बायकोला लहान मम्मी आणि त्यांच्या पोरांना बहीण भाऊ. तर अशा पद्धतीने होती फॅमिली. पण सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. मी लहान होती तोपर्यंत सगळंच काही व्यवस्थित चाललं होतं एकदम. म्हणजे काही का असो ना, दिखावायचं का असो ना, काका थोडाफार जीव लावायचे, काकू पण तिला मम्मी म्हणलं की बरं वाटायचं आणि थोडाफार तिने सांभाळ केलं, मुलीसारखं थोडंफार बघायची. मला आंघोळ वगैरे घालणं, बघणं, टिकली पावडर करणं, व्यवस्थित ठेवणं, हे थोडंफार केलं माझ्या काकूनी, मी नाही म्हणणार. पण त्याच्यानंतर जे दिवस दाखवले, जे दिवस म्हणजे मी जेव्हा मोठी झाली तेव्हा जे दिवस बघितलेत ना, ते मी शेवटपर्यंत विसरू शकत नाही की कोणाची काकू अशी पण असू शकते. मला कोणालाही उद्देशून काही बोलायचं नाही, कोणाचीही नावं घ्यायचे नाही, पण हां जे आहे ते तर बोलणार. आता शेवटी काकू होती तर काकूच बोलणार ना. बाकी मी काही त्यांचे चेहरे दाखवत नाही आहे किंवा कुठले कोण जास्त काही डीपमध्ये माहिती पण देत नाही आहे, पण शॉर्टकटमध्ये जेवढं सांगते तेवढं तुम्ही समजून घ्या. तर माझ्या पप्पाच्या सख्ख्या भावाची बायको जी होती माझी काकू, त्याच्यानंतर खूप बत्तर वागलेली आहे. पण सुरुवातीला जीव लावला तिने, ते खोटं होतं, दिखावा होतं, तिचं तिला माहिती. तर अशा पद्धतीने सगळी फॅमिली होती, हॅपी फॅमिली होती. लहानाच्या मोठ्या आजीने केलं, शिक्षण दिलं, सगळं काही व्यवस्थित चाललं. आणि तिथून पुढे काय झालं अचानकच जिंदगीमध्ये, म्हणजे ते काय म्हणता एकदम ट्विस्ट आला. तो कसा काय हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. या व्हिडिओमध्ये एवढंच. खरंच मी विचार केला नव्हता, असं वेगळंच वाटत आहे मला स्टोरी सांगताना की मी एवढं डीपमध्ये जाऊन ते विचार करू मी तुम्हाला सांगणार. आणि त्याचा मला भरपूर कमेंट पण आले होते की त्याचा तुला त्रास पण होऊ शकतो, मनावर परिणाम होऊ शकतो, कारण पास्ट आठवणं एवढं सोपं नाही. मी होईल तेवढं विसरण्याचा प्रयत्न करते, पण हे स्टोरीसाठी आता मला ते आठवावं लागतं आणि सांगावं लागतं. पण असू द्या, जे होते ते चांगल्यासाठी होते. बाकी तुमच्या सगळ्यांचा प्रेम सपोर्ट राहू द्या. कसं काय झालं तर अजून मी पुढे काय झालं तेही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार. या पार्टमध्ये एवढंच. तुम्हाला कोणत्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काही चुकत असेल तेही कमेंटमध्ये सांगा. आणि चला, इथपर्यंत काय वाटलं तुम्हाला ऐकून तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुमचं मत मांडू शकता कमेंटमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया असं वाटतं मला, कारण खूपच म्हणजे शब्दात सांगू नाही शकत मी, ते बाकी समजणाऱ्याला समजलं असेल. तर असू द्या. चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.